एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, याच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. आज राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ काम करणारे असंख्य नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, त्याचा मला प्रदेशाध्यक्ष म्हणून मनापासून आनंद आहे. सर, आपसे जानना चाहेंगे बंगाल के जो मुर्शिदाबाद में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है उससे लेकर ममता बनर्जी कल मुर्शिदाबाद का दौरा करने वाली है। मतलब हिंदुओं के घर जल गए, हिंदुओं को जो है पूरा गांव छोड़कर जाना पड़ा। अब जो है ममता सरकार जान रही है। देखिए, पश्चिम बंगाल में ममता दीदी की गवर्नमेंट कई सालों से वहाँ है। वहाँ जो हो रहा है वो देश के लिए अच्छा नहीं है। उसके बारे में सुप्रीम कोर्ट में भी कुछ अपील दर्ज किए गए हैं। केंद्र सरकार जो कुछ पश्चिम बंगाल में चल रहा है उसके बारे में हस्तक्षेप करना चाहिए. पेलगाम येथे आपल्या भारतीय काही पर्यटकांवर हल्ला झालेला आहे. त्यात पेलगाम येथे झालेला आहे. अशी राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. काय प्रतिक्रिया नाही, मला या घटनेची पूर्णपणाची माहिती या ठिकाणी नाही, परंतु ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्यावेळेला केंद्र सरकार सतर्कपणाने भूमिका त्या ठिकाणी घेत असतं. यापूर्वी शेजारच्या काही बाह्य शक्तींनी देशाच्या वरती ज्या वेळेला अशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने त्याचं चोख पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. अशा या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. सर, मागच्या काही दिवसामध्ये पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी लागलेल्या आहेत. अखंड राष्ट्रवादी होणार का? एक असं आहे, काही रयत शिक्षण संस्था किंवा याच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये जी काय प्रगती करायची या संदर्भातला त्या बैठक होत्या. मी वारंवार स्पष्ट केलं आणि आजही स्पष्ट करू इच्छितो आहे की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती आधारित अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिकरित्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अमित भाईंनी आम्हाला मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती 41 आमदार घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित करत शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीएची वाटचाल आमची भविष्यामध्ये चालू राहणार आहेच. मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल ही एनडीएचा घटक म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या बातम्या येतात त्याच्यामध्ये काय फारसा अर्थ असं मला स्वतःला काय वाटतं. आपल्याच पक्षातले हसन मुश्रीफ म्हणतात की आनंदच होईल जर दोन्ही पवार एकत्र आले तर. एक असं आहे, मी राजकीय भूमिका मांडतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षाची राजकीय भूमिकाची पक्षांनी सामुदायिकरित्या घेतलेली आहे. ज्यावरती महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे त्या भूमिकेच्या आधारितच पक्षाची उद्याची वाटचाल ही राहणार आहे. सुनील तटकरे यांना वैयक्तिकरित्या एक असं आहे की आपण गल्लत करता कामा नये. कुटुंब आणि राजकारण हे भिन्न आहे. आज एक राजकारणामध्ये विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन आम्ही सर्वांनी वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगानंच आमची पुढची उद्याच्या भवितव्याची राजकीय वाटचाल सुरू राहणार आहे. सुनील तटकरे यांची वैयक्तिक आणि पक्ष ज्या पद्धतीने आज वाटचाल करतोय त्याचं दृश्य स्वरूपामध्ये तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बुजुर्ग नेत्यांचा पक्षामधला प्रवेश याचा अर्थ आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या भूमिकेच्या सोबत राहण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. त्यांना सोबत घेऊन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून वाटचाल करणार. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे. उद्या आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे. आता जी घटना मला या
वक्फ बोर्ड के विरोध के नाम पर देश में राज्य में दंगा किया जा रहा है, दंगा भड़काया जा रहा है, ऐसे जिहादी मानसिकताओं को क्या क्या कहना चाहेंगे, क्या संदेश देना? केंद्र सरकार इसके बारे में पूरी ध्यान रखकर काम करती है। ऐसी घटनाएं होनी नहीं चाहिए। इसके लिए जो कुछ केंद्र सरकार कदम उठाएंगी उसके लिए सबने साथ देना आवश्यक है। जे ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची जी चर्चा आहे, सोबतच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना प्रतिसाद देखील दिलेला आहे. काय सांगाल, तुम्हाला यावरती काय वाटतं? ठाकरे आहे त्याच्यामुळे त्यापेक्षा अधिक न बोलणं तटकरेंनी बरं. पण आता दोघेही जे आहेत ठाकरे बंधू हे परदेशी दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची भेट देखील होणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पुढची रणनीती हे दोघे बंधू त्यांच्या ठरवणार प्रदेश दौऱ्याची मला माहिती नाही आणि मी घेण्याचा प्रयत्नही करणार नाही. शेवटी प्रत्येकाला व्यक्तिगत जीवन असतं, त्या पद्धतीने प्रत्येकजण वाटचाल करत असतो. धन्यवाद.